अक्षरशः माझ्या जेवणामध्ये ना झोपेच्या गोळ्या टाकून मला चारलेलं आहे त्यांनी. माझ्याच घरातल्या, माझ्याच सख्ख्या रक्ताच्या नात्यांनी असं म्हटलं होतं की मेला तर आपला एक हिस्सा कमी होईल. कोणी म्हणून दाखवा सर की आजपर्यंत टाळी वाजून कोणाकडे ₹1 मागितला असेल. खूप पाठीभर नातेवाईक आहे, म्हणजे डोक्याच्या केसा इतके नातेवाईक आहेत माझ्या आईचे. बरं. पण आज कोणीही माझ्याशी किंवा मी कोणाशी बोलत नाही. ते ए छक्क्या, गुड, मामू असे खूप शब्द ऐकले. बाईल्या, मी जास्त बाईल्या हा शब्द खूप ऐकला शाळेमध्ये. मेल टू फिमेल सर्जरी केली. सागरची साखराबाई झाली, साखराबाईची चंद्रमुखी झाली. आणि खरंच कुत्रे हाल केले बरं का माझ्या घरच्यांनी खूप सहन केलं. प्रॉपर्टीसाठी सहन केलं. म्हणजे काय असतं ना, हे मला आजही कळलं नाही. म्हणून मी ती प्रॉपर्टी पण सगळी हक्क सोडपत्र लिहून दिलं. माझ्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीतला एक नाही मला माहिती. गळ्याला फास देऊन मारून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला. घरामध्ये जेवणासाठी अर्ध्या भाकरीसाठी पण मार खाल्लाय. मी वॉशरूम्स घासले, मी झाडू मारला, मी अंगण झाडलं, मी रांगोळ्या काढल्या, मी बेड बनवले, मी रूम बॉयचं काम केलं. लग्नाचा निर्णय घेतला. सर निर्णय नाही घेतला सर, तर थोपवला सर. तुमचे पुरुष, तुमच्या स्त्रिया ज्यांना आमच्यासारखं बनून भीक मागायची असते, कारण तुम्हाला आयतं खायचं, जरा मर्दासारखा वागेल म्हणून मला मिलिटरी कॉलेजला टाकलं.